हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पनीर कोफ्त्याची रेसिपी बघणार आहोत. पार्टीसाठी किंवा सणासुदीच्या दिवशी जेवणासाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे. पनीर कोफ्ते करण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतले आहे. ते अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे किंवा मग किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहे. पनीरबरोबर मी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत. ते आपल्याला साल काढून अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचे. आपल्याला जर कधी ग्रेव्ही करायची नसेल तर आपण हे नुसतेच पनीर कोफ्तेसुद्धा चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतो. किसलेल्या पनीर आणि बटाट्यामध्ये मी मिरीपूड घातली आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कोफ्त्यांना बाइंडिंग येण्यासाठी मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर आपण याच्याऐवजी मैदासुद्धा वापरू शकतो. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. कोफ्त्याच्या आतमध्ये आपण काजू बदामचे कापसुद्धा स्टफ करू शकतो. त्याच्याशिवाय आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून आपण याच्यामध्ये घालू शकतो. याचे आपण लिंबाच्या आकाराचे कोफ्ते तयार करून घेणार आहोत. एवढ्या प्रमाणामध्ये 17-18 कोफ्ते बनवून तयार झाले होते. फ्रेंड्स, घरचर्चा या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. तळण्यासाठी मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे. मध्यम गॅसवर आपल्याला हे कोफ्ते छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत. कोफ्ते तेलात घातल्यानंतर लगेच उलटण्याची घाई करायची नाही आहे. अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने कोफ्ते हलक्या हाताने उलटून घ्यायचे. कोफ्ते छान तळून तयार आहेत. आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया. ग्रेव्हीसाठी मी पॅनमध्ये चमचाभर तेल घातलं आहे. तेलात आपल्याला कांदा टोमॅटो चांगले भाजून घ्यायचे आहेत. मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत. ते बारीक कापून घेतले. कांदा टोमॅटो आपल्याला अगदी बारीक चिरण्याची गरज नाही आहे, कारण भाजून थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत. अर्धा ते पाऊण चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे. या ग्रेव्हीला अजून रिचनेस येण्यासाठी आपण 8-10 भिजत घातलेल्या काजूंची पेस्टसुद्धा याच्यामध्ये घालू शकतो. आलं लसूण पेस्ट थोडीशी परतून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पावडर मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलं आहे. अगदी चिमूटभर हिंग घातलं आहे. 1 हिरवी मिरची घातली आहे. थोडासा गरम मसाला घातला आहे, अर्धा ते पाऊण चमचा, आणि अर्धा चमचा धण्या जिऱ्याची पूडसुद्धा घातली आहे. कांदा टोमॅटो बरोबर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले खाली लागू नयेत म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. कांदा टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच 5-7 मिनटं आपल्याला वाफेवर हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. ग्रेव्हीसाठी आपला बेस तयार झाला आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. वाटताना याच्यामध्ये पाव पेला पाणी घालायचं आहे. गंधासारखं आपलं वाटण वाटून तयार झालं आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचाभर बटर गरम करून घ्यायचं आहे. बटरमध्ये आपल्याला 1 तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. ग्रेव्ही करताना आपण गरम मसाला वापरला आहे, त्याच्यामुळे मी इथे बाकीचे खडे मसाले घातले नाही आहेत. आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण याच्यामध्ये घातलं आहे. आपल्याला ते थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घातली आहे. जास्त वेलची पूड घालायची नाही आहे, नाहीतर फ्लेवर खराब होईल. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपल्याला ही ग्रेव्ही कितपत जाड पातळ हवी आहे ते अंदाजाने याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. ही ग्रेव्ही जास्त पातळ नसते, थोडीशी दाटसरच असते, त्याच्यामुळे त्याच्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. ही ग्रेव्ही छान क्रीमी होण्यासाठी मी इथे फ्रेश क्रीम वापरले आहे. त्याच्याऐवजी आपण घरची जी साय असते, मलई, तीसुद्धा याच्यामध्ये घालू शकतो.
सगळं व्यवस्थित ढवळून ग्रेव्हीला एक उकळी काढायची आहे. आपली पनीर कोफ्त्याची ग्रेव्ही तयार झाली आहे. आपण जे पनीरचे कोफ्ते बनवले ते लगेचच ग्रेव्हीमध्ये घालायचे नाही आहे. जेव्हा आपल्याला सर्व करायचं असेल, वाढायचे असेल, तेव्हा आपण हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत. आधीपासूनच आपण हे कोफ्ते घालून ठेवले तर ते नरम पडण्याची शक्यता असते. फ्रेंड्स, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि घर चर्चा या आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. थँक्यू.